इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर जवळील नेवाळी नाका परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भोई टोळीने केलेला रक्तरंजित हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विशाल जाधव या तरुणावर चाकूने वार करण्यात आले होते, तर त्याच्या वडिलांनाही लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. 10 ते 15 जणांच्या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवत परिसरात दहशत माजवली होती. हिल्लन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकारात किरकोळ वादातून सुरू झालेला वाद मध्यरात्री हिंसक हल्ल्यात बदलल्याचा आरोप आहे. काळ्या कारमधून आलेल्या आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू आणि पिस्तुलासारखी शस्त्रे वापरून थेट हल्ला केला. सीसीटीव्हीनुसार विशालवर वार करण्यात आले, तर मध्ये पडलेल्या त्याच्या वडिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली. हल्ल्यावेळी आरोपींनी धमक्या देत परिसरात उभ्या वाहनांची तोडफोड केली. घाबरलेल्या नागरिकांनी पळ काढला आणि दुकानदारांनी शटर खाली ओढले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. नागरिकांकडून या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. आमची इथे आठवडी बाजार भरतो. मी स्वतः आठवडी बाजार भरवतो. तर रस्त्यावर काही आपले गाववाले लोक भाजी घेऊन विकतात. तर आम्ही कोणाकडून काही पैसे पण घेत नाही, काहीच नाही, कलेक्शन पण नसतो. आपले गाववाले लोक हे सगळे धंदा करतात, करू द्या. तर हे लोक नेहमी येऊन तिथे दादागिरी करतात. याला रस्त्यावर बसून नाही, त्याला येणे बसायचा, मारील तोडील, हे भाषा करायचं नेहमी. तर त्यांनी आमचा आठवडी बाजार बसवून मेन आहे त्याचे येऊन कानपडीत भरली की तू इथे बाजार का बसवतो. तर ते बोलला की तू मला कशाला मारतो. बोलतो नाही, बोलतो रस्त्यावर ट्रॉफिक होते, हे ते. रस्त्यावर ट्रॉफिक होतं तर तू येऊन पोलिसांना सांग ना. आणि ते आपले गाववाले लोक आहेत त्यांची काही तक्रार देतो तो. कमवतात, कमवू दे कोणालाही. मग त्याच्यानंतर या आले लोक, त्यांनी डायरेक्ट मार तोडजोड केली. माझी गाडी फोडली, गाडीतून माझी कॅश काढून नेली, माझा ऑफिस फोडला, गाडीमध्ये चेन होती ती चेन गायब केली. सर्व गोष्टी यांनी केल्या. हो, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तक्रार पण केली. आणि परत मग मी हॉस्पिटलमध्ये मला घेऊन गेल्यानंतर हॉस्पिटलची सीसीटीव्ही फुटेज पण आहे, त्याच्यात रिव्हॉल्वर पण दिसते लाईव्ह मध्ये. निवाल नाका बाजूला पोलीस नवीन हॉस्पिटल झाले, विलास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते दिसतंय. त्या हॉस्पिटलवर पण आलेले. पोलिसांना हेच बोलतो की मला न्याय भेटला पाहिजे, हीच माझी रक्कल आहे. नेवाळी पोलीस चौकी अंतर्गत हिल्लाईन पोलीस स्टेशन मध्ये आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आता रेकॉर्डवरती एक 5 ते 6 लोकांनी संबंधित जो जखमी आहे त्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या संदर्भाने आपण अप्रोप्रिएट सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्वरित एकूण 6 जणांना अटकेची कारवाई केलेली आहे. यामध्ये आणखी काही लोकांचा जर सहभाग निष्पन्न होत असेल तर त्या अनुषंगानेही आम्ही पुढील कारवाई करण्याची तजवीज जी आहे ती ठेवलेली आहे. सर, यामध्ये जे आरोपींची पार्श्वभूमी काय आहे? यामधील एका आरोपितांवर अगोदर जे आहे ते 3 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर त्या संदर्भाने आम्ही आणखी योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचं योजलेलं आहे. एकूण 6 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे आणखी काही सहभाग निष्पन्न झाला तर अटक करता येईल.